हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आय होप तुमचे सर्वांचे रजिस्ट्रेशन झालेले असतील. स्टील काही विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत पण स्टेटस इनकम्प्लीट दाखवतंय. तर मित्रांनो, घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. तर आपल्या सीईटी सेलने तुम्ही ह्या नोटीसवर बघू शकता की 24/7ला ही नोटीस आलेली आहे. ॲक्च्युली ती डेट आहे 24/7, बट ही सीईटी सेलच्या वेबसाईटवर 25/7ला आलेली आहे. तर मित्रांनो, सीईटी सेलने आपली जी रजिस्ट्रेशनची डेट होती, तर ती रजिस्ट्रेशनची डेट परत एकदा एक्सटेंड केली आहे. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सेकंड एक्सटेंड होण्याचे पण चान्सेस आहेत. तर आपल्या सीईटी सेलने काय केलंय की आपली ही जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, तर ती परत एकदा एक्सटेंड केली आणि याची डेट परत वाढवली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की ही डेट आता कधीपर्यंत एक्सटेंड झालेली आहे, काय नवीन अपडेट सीईटी सेलने रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये केलेत आणि सर्वजण अजूनपर्यंत पण विचारतायत की सर मेरिट लिस्ट कधी येईल, मेरिट लिस्ट कधी येईल. त्यानंतर ॲडमिशन ची नेक्स्ट प्रोसेस काय असेल रजिस्ट्रेशन नंतर. तर मित्रांनो, याच्याबद्दल आपण कंप्लीट इन्फॉर्मेशन आजच्या आपल्या व्हिडिओमधून बघू. तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. इथे तुम्ही वरती बघू शकता की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन्स एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई, म्हणजे आपल्या सीईटी सेलकडून आलेली ही ऑफिशियल वेबसाईट आहे, सॉरी ऑफिशियल नोटीस आहे. त्यानंतर इथे डेट पण बघू शकता की 24/7/2025 आणि नोटीस नंबर किती मित्रांनो, ही नोटीस नंबर 10 फॉर बीएससी नर्सिंग. एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट फॉर कॅप राऊंड रजिस्ट्रेशन ॲन्युअल इयर 2025-26 2025-26 साठीचं जे आपले कॅप रजिस्ट्रेशन चालू आहे, तर त्याची लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन जी आहे, तर ती परत आता सेकंड टाइम एक्सटेंड झालेली आहे. ॲज पर नोटीस नंबर 9, द लास्ट डेट फॉर कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन फॉर बीएससी नर्सिंग कोर्स वॉज 22/7/2025. 22/7/2025 पर्यंत आपल्याला पहिल्यांदा एक्सटेन्शन भेटलं होतं. आय होप भरपूर जणांनी याच्यामध्ये पण रजिस्ट्रेशन केले असतील. स्टील काही जणांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पण क्वेरीज आल्या. भरपूर जणांना ॲफिडेव्हिट सीईटी सेल मागते. तर काही जणांनी या मधल्या 2-3 दिवसामध्ये जोपर्यंत काहीच अपडेट सीईटी सेलवर नव्हतं, भरपूर जणांचे अपडेट केलेत. भरपूर जणांनी नवीन ॲफिडेव्हिट अपलोड केलेत. मी पण स्वतः ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन केलते, ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये क्वेरीज होत्या, डिस्क्रिपन्सीचा मेसेज ज्यांना आला होता, तर त्या विद्यार्थ्यांचे आम्ही पण डॉक्युमेंट्स अपलोड केलेत परत एकदा. हाऊएव्हर दिस ऑफिस हॅज रिसीव्ह रिक्वेस्ट फ्रॉम डिसिरियस कॅन्डिडेट्स अँड पॅरेंट्स सिकिंग फॉर एक्सटेन्शन फॉर द रजिस्ट्रेशन ॲज इट इज. जसं मागच्या नोटीसमध्ये होतं त्याच लाईन्स परत यांनी इथे ॲड केल्यात की काही पॅरेंट्सकडून आणि विद्यार्थ्यांकडून नोटीस आली की सर परत रजिस्ट्रेशन डेट्स वाढवा. बट ॲक्च्युली असं काही नसतं. ओके, कन्सिडरिंग द पॅरेंट रिक्वेस्ट आणि रिक्वेस्ट कन्सिडर करून मग यांनी परत शेड्यूल एक्सटेंड केलं असं यांनी याच्यामध्ये प्रत्येक लिस्टमध्ये हे दरवर्षीचं सेम क्रायटेरिया. ओके, ते त्याच्याकडे आपल्याला ध्यान द्यायचं नाही. आपल्यासाठी काय एक्सटेंडेड शेड्यूल फॉर कॅप राऊंड रजिस्ट्रेशन आणि ह्या ज्या डेट्स आहेत, तर ह्या डेट्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर सेम ॲज लाईक प्रिव्हियस नोटीस. ओके, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म 22/7 पासून जर तुम्ही 31/7 पर्यंत करू शकता. आता आजची तारीख 25 आहे, म्हणजे भरपूर दिवस वाढलेत आणि मधले 2-3 दिवस जो लॅग होता, तर त्या लॅगमध्ये कुठल्याच प्रकारची नोटीस सीईटी सेलने दिलेली नव्हती. मोस्ट ऑफ जणांनी रजिस्ट्रेशन पोर्टल ओपन होतं, काही जणांनी रजिस्ट्रेशन पण केले. ओके, 11/59 आणि आय होप दिस इज द लास्ट टाइम. ओके, हे लास्ट टाइम आहे ज्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन एक्सटेंड झाले होताना दिसतंय. आय डोंट थिंक की परत याच्यानंतर रजिस्ट्रेशनला एक्सटेन्शन मिळेल. त्यानंतर पेमेंट फॉर रजिस्ट्रेशन 1,000 रुपयाची फीज आहे, नॉन रिफंडेबल फीज आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 25/7 ते 31/7 हीच डेट तुम्हाला फक्त ध्यानात ठेवायची आता की आपलं जे जुलै महिना आहे, तर जुलै मंथच्या एंडपर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन एंड. त्यानंतर अपलोडिंग ऑल कलर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करायचे. त्याची पण डेट किती आहे मित्रांनो, तर 23/7/2025 ही पण त्याची डेट आहे. आणि 11/59 पर्यंत सर्व्हर टाईमपर्यंत तुम्हाला परत तुमचे एकदा रजिस्ट्रेशन करायचे. तर ज्या विद्यार्थ्यांची झालेली नाही आहेत रजिस्ट्रेशन, भरपूर जणांना डॉक्युमेंट्स मिळत नसतील, त्यानंतर काही अजून वेगळे त्यांच्या काही क्वेरीज असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर शेड्यूल फॉर कॅप राऊंड विल बी डिस्प्ले इन ड्यू कोर्सेस. ओके, म्हणजे नेक्स्ट मेरिट लिस्ट कधी येणार, त्यानंतर फर्स्ट कॅप राऊंड कधी लागणार, याच्याबद्दल सीईटी सेलने कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन ह्या पण नोटीसमध्ये शेअर केलेली नाहीये. जर तुम्ही बॅक इयर किंवा प्रिव्हियस इयरच्या ज्या नोटीस जर बघितल्या, सेकंड एक्सटेन्शनची नोटीस बघा, त्याच्यामध्ये खाली लगेच त्यांनी कॅप राऊंडचं पण शेड्यूल त्यांनी एक्सप्लेन केलं होतं. बट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॅप राऊंड शेड्यूल त्यांनी डिस्प्ले केलेलं नाही. याचा सरळ सोपा अर्थ असा होतो की रजिस्ट्रेशन जरी तुमचे 31 तारखेला एंड झाले, तरी पण पुढे मेरिट लिस्ट कधी येईल, काय येईल, त्याच्याबद्दल सीईटी सेलने कुठलीच इन्फॉर्मेशन आपल्यासोबत शेअर केलेली नाहीये. तोपर्यंत कोणी विचारू पण नका की सर मेरिट लिस्ट कधी येईल, मेरिट लिस्ट कधी येईल. 31/7 पर्यंत तर तुमचे रजिस्ट्रेशनच चालणार आहे. नंतरची जी नेक्स्ट प्रोसेस असेल, माईट बी 1 ऑगस्टला किंवा 31 तारखेपर्यंत सीईटी सेल अजून दुसरी एखादी नोटीस देईल
ज्या नोटीसमध्ये समोरची जी आपली नेक्स्ट जी ॲडमिशन प्रोसेस असेल तर ती एक्सप्लेन केलेली असेल. ओके. त्यानंतर आता भरपूर विद्यार्थ्यांना हा पण डाऊट आहे की रजिस्ट्रेशन नंतर काय ॲडमिशन प्रोसेस असणार आहे. तर मित्रांनो याच्याबद्दल एक इन्फॉर्मेटिव्ह खूप चांगला व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे. खूप चांगल्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद पण त्या व्हिडिओला आला आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. वरती आय बटन आहे. आय बटनवर क्लिक करून पण तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल की आपली ॲडमिशनची नेक्स्ट प्रोसेस काय, स्टेप बाय स्टेप, होल अँड सोल पूर्ण प्रोसेस मी त्या एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स जसे आपल्या मागच्या नोटीसमध्ये होते तर ते सेम इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला परत इथे दिसायला मिळेल. कोणते कॅन्डिडेट शुड रीड द इन्फॉर्मेशन ब्रोचर अँड असर्टन देअर इलिजिबिलिटी बिफोर अप्लाइंग. आता यांनी इथे लिहिले की इन्फॉर्मेशन ब्रोचर तुम्ही वाचा कॅन्डिडेटनी की तुमची इलिजिबिलिटी चेक करण्यासाठी. बट मला असं म्हणायचं आहे की CET सेलने पण एकदा इन्फॉर्मेशन ब्रोचर वाचा. त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला साईन लागेल, फोटो लागेल, त्यानंतर एवढे डॉक्युमेंट्स लागतील. बट रजिस्ट्रेशन प्रोसेस थोडी वेगळीच आहे. त्याच्यामध्ये फोटो आणि साईन अपलोड करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं कुठलं ऑप्शन पण आलेलं नाहीये. ठीक आहे, स्टुडंट करतायत, इन्फॉर्मेशन ब्रोचर रीड करतायत, इलिजिबिलिटी चेक करतायत. बट एकदा तुम्ही पण जी प्रोसेस तुम्ही इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये सांगितली, इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये तुम्ही नॉन क्रिमिलियरसाठी एक वेगळीच डेट सांगितली आणि इथे डॉक्युमेंट अपलोडसाठी 2028 तुम्ही लिहून पाठवलं. तर वन्स यू ऑल्सो रीड. त्यानंतर इट इज द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॅन्डिडेट टू फर्निश द करेक्ट इन्फॉर्मेशन इन द ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, विद्यार्थ्याची ही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी सर्व राईट इन्फॉर्मेशन फिल करायची. एनी रॉंग इन्फॉर्मेशन फिल बाय कॅन्डिडेट मे लीड टू द कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन. ओके, स्टुडंटकडून जर काही रॉंग इन्फॉर्मेशन फिल करण्यात जर गेली तर ते सर्व रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही डायरेक्टली स्टुडंटवर सोपवतायत. ओके. बट भरपूर वेळेस तुमचं जे सर्व्हर आहे सर्व्हर पण प्रॉपरली काम करत नाही. भरपूर विद्यार्थ्यांनी त्यांचे जे 10वी-12वीचे कॉलेजचे जे तालुका आणि जिल्हा आहे ते सिलेक्ट करून पण त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तिथं डॅश आलेला आहे. त्यानंतर कॅन्डिडेट शुड अपलोड द ऑल रिक्विजिट डॉक्युमेंट बिफोर द लास्ट डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. येस, स्टुडंट डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी किंवा डॉक्युमेंट बरोबर अपलोड करतायत बट त्यांना वेळेवर डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुलीचा मेसेजेस येत नाही CET सेलकडून. आज डॉक्युमेंट अपलोड झाले, 4 दिवसांनी तुम्ही मेसेज टाकताय की डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली आणि परत डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली आल्यानंतर 2 दिवसांनी तुम्ही डिस्क्रिपन्सीचा मेसेज दाखवताय. तर ज्या दिवशी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करताय जर काही त्रुटी असेल तर त्या दिवशी विद्यार्थ्यापर्यंत तो मेसेज आला पाहिजे, अशी माझी CET सेलला एक रिक्वेस्ट आहे. आणि आय होप ही नॉट ओन्ली मी, ही भरपूर स्टुडंटची पण रिक्वेस्ट आहे. कारण की यावर्षी इतके प्रॉब्लेम्स आलेत CET सेलच्या रजिस्ट्रेशनमध्ये. आय डोंट थिंक याच्या आधी एवढे कधी, मागच्या वर्षी पण आम्ही रजिस्ट्रेशन केले, त्याच्या मागच्या वर्षी पण केले. बट ह्या वर्षी जेवढे रजिस्ट्रेशनला प्रॉब्लेम्स आलेत एवढे प्रॉब्लेम्स आतापर्यंत कधीच BSc नर्सिंगसाठी तर आलेले नाहीत. कारण की आता पण तुम्ही बघू शकता की जर 31/7 पर्यंत जर तुम्हाला डेट जर एक्सटेंड करायची होती तर आपलं जे आहे तर 22/7लाच पहिली डेट संपली. 22 नंतर 23, 24, 25 3 दिवस कुठल्याही विद्यार्थ्यांना नोटीस नाही, काहीच नाही. या पिरियडमध्ये विद्यार्थी काय होतात की कन्फ्यूज होऊन जातात. तर CET सेलने परत असं करू नये असं मला वाटतं. आणि वेळोवेळी तुमच्या ज्या नोटीस असतील, ठीक आहे, तुम्ही 3 दिवसासाठी जर तुमच्याकडे नव्हतं काय तर ॲटलीस्ट तुम्ही CET सेलला सांगा, तुम्ही स्टुडंटपर्यंत एक इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे होती की आपल्याकडे परत सेकंड एक्सटेन्शन होण्याचे चान्सेस आहेत. अशी काहीतरी नोटीस तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि हे जे 31/7/2025 आहे तर आय होप या डेटपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालेत, एखादा मेल असेल किंवा काही SMS असेल विद्यार्थ्यांपर्यंत जरूर CET सेलने पोहोचावा, जेणेकरून स्टुडंटला जे टेन्शन आहे की माझं रजिस्ट्रेशन झालंय का नाही झालंय, रजिस्ट्रेशन झालंय का नाही झालंय, तर त्याच्याबद्दल काहीतरी एक नोटीस किंवा एक कन्फर्मेशनचा मेसेज स्टुडंटपर्यंत पोहोचावा. तर एवढंच आजच्या व्हिडिओमधून. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक काय आहे. तर तो आहे आपला कॅप रजिस्ट्रेशनचं एक्सटेन्शन. सेकंड एक्सटेन्शन भेटलंय आपल्याला आणि 31/7 पर्यंत तुम्ही तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते करू शकता. आणि आय डोंट थिंक की याच्यानंतर परत तुमची CET सेल कुठल्याही प्रकारची डेट एक्सटेंड करेल. आणि याच्यानंतरचे जे ॲडमिशन प्रोसेस असणार आहे म्हणजे तुमचं सीट मॅट्रिक्स असेल, त्यानंतर मेरिट लिस्ट असेल, तर हे सर्व याच्याबद्दल कुठल्याही डेट CET सेलने अनाऊन्स केलेलं नाही आहे. हे सर्व जे कॅप राऊंडचं नेक्स्ट शेड्यूल असेल तर ते येणाऱ्या दिवसांमध्ये CET सेल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश करेल. तर आय होप तुम्हाला सर्वांना इन्फॉर्मेशन समजली असेल, आवडली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इच्छा आहे. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेले नसेल बट त्यांना आपल्या टीमकडून जर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे असेल तर मित्रांनो 31/7 पर्यंत तुमच्याकडे टाईम आहे. तुम्ही आजच आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा, माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा, तुमचे फॉर्म फिल करून घेण्याची जबाबदारी घेतली जाईल. आणि सेकंड थिंग म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेसबद्दल कुठली इन्फॉर्मेशन नाही आहे, काउन्सिलिंग प्रोसेस कशी चालते, काय चालते, काही माहीत नाही, कॅप राऊंडबद्दल कुठल्याही प्रकारची, त्यानंतर तुमचे
कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला नाहीये तर तुम्ही आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करू शकता. Google फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला जर अजून इन्फॉर्मेशन लागत असेल तर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करून माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा, मला मेसेज करा, कॉल करा. चालेल, मी तुम्हाला तिथे पूर्ण इन्फॉर्मेशन सांगेल आणि तुम्हाला काउन्सिलिंग बॅचमध्ये कसं एंटर करायचंय याच्याबद्दल पण प्रॉपर गाईडन्स केला जाईल. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर मिळूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड रजिस्ट्रेशन्स. थँक यू फ्रेंड्स.